सिल्लोड तालुक्याच्या विविध शासकीय कार्यालयाकडून तक्रारदाराच्या तक्रारीवर वर्ष होत नाही कार्यवाही. तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय अशा विविध कार्यालयात तक्रारदाराच्या वर्षापासून ढिगारभर तक्रारी प्रलंबित, मात्र कारवाई शून्य. मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद, राज्य माहिती आयोग यांच्या कारवाई पत्राच्या आदेशाला मात्र या कार्यालयांकडून सातत्याने दिली जात आहे केराची टोपली. सिल्लोड येथून ज्ञानपंख 24 न्यूजने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट. भारतीय संविधानानुसार व लोकशाहीनुसार प्रत्येक नागरिकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, तक्रार करण्याचा अधिकार आहे. असं असताना सुद्धा सिल्लोड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये तक्रारदारांच्या वर्ष तक्रारी प्रलंबित राहत असून कार्यालय प्रमुखांकडून त्या तक्रारीवर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे तक्रारदारांमध्ये एक प्रकारची उदासीनता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे वास्तव आहे, सत्य आहे. सिल्लोड पंचायत समितीच्या पंचायत विभागात राज्य माहिती आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून सातत्याने तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून कारवाई अहवाल पाठवण्याबाबत गेल्या 2-2.5 वर्षापासून पत्र प्रलंबित असून त्या पत्रावर कोणत्याही प्रकारची पंचायत समितीच्या कार्यालय प्रमुखांनी कारवाई केलेली दिसून आलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांमध्ये एक प्रकारचा पंचायत समितीच्या कार्यालय प्रमुखांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. सदर पत्रामध्ये वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत आदेशित असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचे कार्यालय प्रमुख कार्यवाही करत नाही. उलट त्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना सुद्धा दिसत आहे. कधी त्या तक्रारीवर हे कार्यालय प्रमुख कारवाई करतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. सिल्लोड कार्यालयाच्या विभागनिहाय विविध टेबलवर अनेक तक्रारदारांच्या, शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामध्ये रस्ता मोकळा करण्याबाबत असेल, स्वस्त धान्य दुकानदारांच्या विरोधातल्या तक्रारी असतील, शिधापत्रिका धारकांच्या तक्रारी असेल किंवा महसूल 1, महसूल 2च्या तक्रारी असतील, अशा विविध तक्रारी तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित असून फक्त तक्रारदार शेतकरी हा तहसील कार्यालयामध्ये रात्रंदिवस थेटा मारू त्रस्त झालेला आहे. त्यामुळे तो तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या झाडाखाली दिवसभर बसून विश्रांती घेतो आणि सायंकाळच्या वेळेला आपल्या गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून तो निराशेपोटी निघून जातो. तरी सुद्धा तहसील कार्यालयाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या तक्रारदाराच्या तक्रारीवर कारवाई करण्याचा वेळ का मिळत नाही हे मात्र आज रोजी कळायला मार्ग नाही. आजारीपणाचे कारण दाखवत तहसीलदार संजय देवराय हे रजेवर गेले असून त्यांच्या जागी परिवीक्षाधीन तहसीलदार अंकिता ताकभाते यांची फक्त 3 महिन्यांसाठी झालेली असल्यामुळे त्यांच्याकडून मात्र सिल्लोड तालुक्यातल्या अन्यायग्रस्त तक्रारदारांना एक आशा आहे, एक अपेक्षा आहे की त्यांच्या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या तक्रारी निकाली काढून नागरिकांना न्याय देतील, अशी तक्रारदारांनी फक्त त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. सिल्लोड तालुक्यातील या विविध कार्यालयांच्या कार्यालय प्रमुखांनी केवळ तक्रारदारांच्या 1 वर्ष प्रलंबित असलेल्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे आता तक्रारदारांनी कारवाई होणारच नाही ही आशा सोडून दिल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वर्ष प्रलंबित असलेल्या तक्रारीवर हे कार्यालय प्रमुख कारवाईच करत नाही म्हणून सर्व कागदपत्रे घेऊन रिट पिटिशन दाखल करणार असल्याचं तक्रारदारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, उपविभागीय कार्यालय, शिक्षण विभाग असे विविध कार्यालयात तक्रारी दाखल केल्या तर त्या तक्रारींवर कार्यालय प्रमुख कारवाईच करत नाही. अशा अनेक तक्रारी त्या प्रलंबित आहेत. त्या तक्रारीचे लेखी उत्तर सुद्धा अर्जदाराला मिळत नाही, अशी गंभीर परिस्थिती सध्या सिल्लोड तालुक्याच्या विविध शासकीय कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांची झालेली आहे. सिल्लोड तहसील कार्यालयाला गेल्या 3 वर्षात 5 ते 6 तहसीलदार बदलून गेले तरी सुद्धा माहिती अधिकार या प्रकरणावर अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. पंचायत समिती सिल्लोड यांनी सुद्धा राज्य माहिती आयोगाचा 2 वर्षांपूर्वीचा माहिती न देणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध कारवाईबाबतचा आदेश असताना सुद्धा अद्यापपर्यंत पंचायत समितीकडून कारवाई नाही. या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित होतो की या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आता कारवाई करावी तरी कुणाकडे? कोणताच कार्यालय प्रमुख तक्रारदारांच्या आलेल्या तक्रारीवर गांभीर्याने घेत नसल्यामुळे तो तक्रारदार नाराज गेल्यामुळे त्यांच्या
दैनंदिन जीवनमानावर सुद्धा परिणाम होताना दिसत आहे. शेवटी उच्च न्यायालयाशिवाय पर्याय उरला नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन दाखल करण्यात आली आहे. त्यावर नक्कीच न्यायालय कारवाईचे आदेश देतील अशी आशा तक्रारदाराने प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख 24 न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.